फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट एफडीआय याच्या संदर्भातली आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे। आमचा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला विरोध नाही, पण ते कुठल्या क्षेत्रात आलं पाहिजे या संदर्भात मात्र आमची मतं अत्यंत स्पष्ट आहेत। इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये 100% एफडीआय जर येत असेल तर तो आम्हाला मान्य आहे, पण मल्टी ब्रँड रिटेल किंवा ज्याला आपण खुदरा व्यापार म्हणतो या क्षेत्रामध्ये जर एफडीआय येत असेल तर त्याला आमचा संपूर्णपणे विरोध आहे। आणि या विरोधाला जी कारण आहेत ती शास्त्रशुद्ध अशा प्रकारची कारण आहेत। हा केवळ विरोधाकरता विरोध नाहीये। खरं म्हणजे एफडीआयच्या संदर्भातली भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका जर बघितली तर ही कन्सिस्टंट भूमिका आहे। आणि काँग्रेसची भूमिका जर एफडीआयच्या संदर्भातली आपण बघितली तर या भूमिकेमध्ये ज्यावेळेस व्हाईल यू आर इन अपोजिशन यू अपोज अँड व्हाईल यू आर रुलिंग यू प्रपोज अशा प्रकारची भूमिका काँग्रेसने मांडलेली आहे। तर रिटेलमध्ये एफडीआय आणायचा जो विचार या सरकारने केला हे इकॉनॉमिक डिसिजन नाही आहे, हे आर्थिक निर्णय हा नाही आहे, हा राजकीय निर्णय, हा पॉलिटिकल डिसिजन आहे। भारताच्या इकॉनॉमीच्या संदर्भात स्टँडर्ड्स अँड पुअर असेल किंवा जगातल्या वेगवेगळ्या रेटिंग एजन्सीज असतील यांनी ही रिग्रेसिव्ह इकॉनॉमी चालली आहे अशा प्रकारची मतं व्यक्त केली। या सगळ्यातनं डायव्हर्शनरी टॅक्टिक्स म्हणून अशा प्रकारचा एफडीआय इन रिटेलचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आला आणि त्यामुळे हा निर्णय आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरता नाही तर हा राजकीय दृष्ट्या जे काही इश्यूज आहेत त्या इश्यूजवरनं आपलं लक्ष दुसरीकडे वेधता आलं पाहिजे याकरता घेतलेला निर्णय। आता या निर्णयाच्या मेरिटमध्ये जर आपण गेलो तर एक 2-3 गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत। एक असं सांगितलं जातं की भारतातल्या शेतकऱ्याला याचा मोठा फायदा होईल कारण एक सप्लाय इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते मोठ्या प्रमाणात तयार होईल। खरं म्हणजे सप्लाय इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मग कोल्ड स्टोरेजची जी चेन आहे या संदर्भात आपण यापूर्वी 100% एफडीआय अलाउ केला आहे, 100%, पण एकही एफडीआयचा पैसा त्याच्यामध्ये आलेला नाही। त्यामुळे या शेतकऱ्यांचं भलं करण्याकरता किंवा इथे सप्लाय चेन तयार करण्याकरता एफडीआय येईल अशा प्रकारचं जे सांगितलं जातं ते प्रॅक्टिकली आपण अनुभवलेलं आहे, ते झालेलं नाहीये। मग शेतकऱ्याला याचा फायदा होणार आहे का? आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारताचं जे शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण सबसिडीज देतो, थेट सबसिडीज तर आपण फार कमी देतो, आपण दिल्याच जर सबसिडीज तर साधारणपणे खतांवर वगैरे या बाबतीत आपण सबसिडीज देतो। पण अमेरिका आणि युरोपमध्ये म्हणजे अगदी अमेरिकेचं 2008 सालचं जर आपण सबसिडीचं फार्म सबसिडी म्हणजे शेतकऱ्यांना दिलेल्या सबसिडीचं बिल बघितलं तर ते $8 बिलियन आहेत। म्हणजे आपल्या देशाची इकॉनॉमी जेवढी आहे कदाचित तेवढं तर सबसिडी अमेरिका त्यांच्या शेतकऱ्यांना देऊन टाकते। तिथे क्रॉप घेतला तरी सबसिडी आहे, क्रॉप घेतला नाही तरी सबसिडी आहे, जमीन होल्ड केली तरी सबसिडी आहे, एक्सपोर्ट केलं तरी सबसिडी आहे। प्रत्येक स्टेजवर अमेरिका आणि युरोपच्या शेतकऱ्याला ही सबसिडी मिळते। साधारणपणे तिथल्या जो काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्याशी आपला शेतकरी कॉम्पिटिशनच करू शकत नाही। निश्चित काही प्रमाणात 10-20% शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, पण त्यातनं 80% शेतकऱ्यांचं नुकसान। मोठा शेतकरी देशातला आहे जो अफोर्ड करू शकतो हा कदाचित या भूमिकेत येऊन थोडीशी स्पर्धा करेल, 2 पैसे कमवेल, पण 80% शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळणार नाही। आणि आपण बघितलंय वॉलमार्ट सारख्या ज्या काही संस्था आहेत या संस्थांनी केवळ इथेच नाही विदेशामध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये प्राइस मॅनिप्युलेशन केलं, पहिले प्राइस मोनोपोलायझेशन केलं आणि मग प्राइस मॅनिप्युलेशन केलं। याचे धादांत उदाहरण आपल्या समोर आहे आणि तीच प्रॅक्टिस आपल्या इथे येईल। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असं म्हणता येत नाही। अगदी आपण बघितलं तर गॅट करारानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार संमेलनं जी होत आहेत त्या संमेलनामध्ये या यूपीए सरकारमध्ये देखील सक्सेसिव्हली सगळ्या मंत्र्यांनी हीच भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे। अगदी दोह्याचं मागच्या वर्षी झालेलं संमेलन असेल, त्याच्या आधी डेन्मार्कला झालेलं असेल, कोपेनहेगनला झालेलं असेल, प्रत्येक ठिकाणी आपण ही भूमिका मांडली। जोपर्यंत अमेरिकेचा किंवा युरोपच्या शेतकऱ्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळते तोपर्यंत आमचे फ्लड गेट्स आम्ही ओपन करू शकत नाही, आमची इकॉनॉमी टोटल ओपन आम्ही करू शकत नाही, तिथल्या सगळ्या मालाला आम्ही येऊ देऊ शकत नाही।